जसं गर्भकोशेला सूज असणे म्हणजे ॲडेनोमायोसिस, गर्भकोशेत फायब्रॉइड्स असणे, गर्भकोशेची लाइनिंग पातळ असणे किंवा गर्भनलिकेमध्ये जर पाणी भरलेलं असलं तर ह्या कंडिशन्समुळे IVFचा सक्सेस रेट कमी होऊ शकतो आणि आधी ह्या कंडिशन्स आपल्याला मॅनेज कराव्या लागतात. तसंच शुक्राणूमध्ये जर DNA फ्रॅगमेंटेशन जास्त असेल किंवा जर अंड्यांची शक्ती किंवा क्वालिटीमध्ये आम्हाला असं वाटलं की कमकुवतपणा असेल तर हे ट्रीट करायला पण आधी हे सगळं औषधं देऊन मॅनेज केलं जातं. आता हे सगळं कशासाठी? प्री-ART टेस्टमुळे तुम्हाला योग्य असलेली IVF पद्धतीची निवड करता येते. म्हणजे स्टिम्युलेशनसाठी कुठलं ड्रग वापरायचं, किती डोसमध्ये वापरायचं, शुक्राणू कुठल्या पद्धतीने प्रिपेअर करायचे किंवा लॅबमध्ये अशा कुठल्या टेक्निक्स वापरायच्या ज्याच्यामुळे IVFचा सक्सेस वाढेल. त्याचबरोबर IVFचा सक्सेस कमी करणारी कारणं आधीच शोधता येतात आणि चुकीचे निर्णय टळतात, हेल्थ रिस्क कमी होतात आणि IVF यशस्वी होण्याची शक्यता वाढते.